सगळ्यांच्याच खिशाला पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय। इंधन दरांचा भडका उडालाय। 12 दिवसात आज सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाली। पेट्रोलचे दर ₹2.61 तर डिझेलचे दर ₹2.71 वाढलेत। जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि देशांतर्गत कर रचनेतील बदल यामुळे ही दरवाढ झाल्याची शक्यता वर्तवली जाते। या सातत्यपूर्ण इंधन दरवाढीमुळे आता वाहतूक खर्च प्रचंड वाढणार आहे। आधीच महागाईने होरपळलेल्या वाहन चालकांवर आणि नागरिकांवर याचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे। 15 मे रोजी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली होती। त्यानंतर 19 मे रोजी 87 पैसे पेट्रोलची दरवाढ झाली तर डिझेल 97 पैशांनी महागलं। 23 मे रोजी पेट्रोलचे दर 87 पैशांनी आणि डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले होते। तर 25 मे म्हणजे आज पेट्रोलचे दर ₹2.61 तर डिझेलचे दर ₹2.71 वाढले आहेत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, गेल्या 12 दिवसात सतत पेट्रोलचे दर वाढ होते। काही पैसे किंवा ₹2 ₹3 अशी दरवाढ छुप्या पद्धतीने वाढते, पण यामुळे मोठा फटका बसताना दिसतोय। नक्कीच आपण पाहतो की सामान्य नागरिकांना हा मोठा फटका आहे। जवळपास आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते जवळपास ₹2.25 वाढलेले आहेत आणि त्यामुळे सामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। आजपासून जी दरवाढ होणार आहे ती पेट्रोल आणि डिझेल त्याचं प्रीमियम पेट्रोलमध्ये जी दरवाढ करण्यात आलेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं गेली 6 ते 12 दिवसांमधली ही चौथ्यांदा पेट्रोल डिझेलची दरवाढ केल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे। जागतिक खरं तर जे युद्ध सुरू आहे किंवा इतर जे जागतिक तेलाचे दर जे आहेत ते वाढत असल्यामुळे त्याचा पेट्रोल डिझेलचे दर जे आहेत ते आपल्या देशामध्ये वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत आपण पाहतो की तुटवडा जो आहे तो ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला जाणवत असलं तरी हे आता या ठिकाणी हे दरवाढ होत असताना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसणार आहे। कारण ₹3.25 जर ही दरवाढ झाली तर यामुळे नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल भरताना जी फटका सोसावा लागणार आहे तो त्यांच्या पूर्णतः महिन्याचा जो बजेट आहे ते कोलमडणार आहे कुठंतरी। आणि गेले 10 ते 12 दिवसातली ही चौथ्यांदा पेट्रोल डिझेलची दरवाढ आहे ती सामान्यांना सोसणारी नाहीये। ठीक, धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी। तर इंधन दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। पेट्रोल ₹2.71 वाढलेला आहे तर डिझेलचे दरही ₹2.25 वाढलेले आहेत। याचा फटका सर्वांच्याच खिशाला बसणार आहे।